उतरवलं ते अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं स्वराज्याचं भगवं तोरण आपल्या खांद्यावर झेललं पेललं ते थोरले छत्रपती धर्मवीर शंभूराजे महाराष्ट्रातील या तिन्ही महापुरुषांना या क्रिकेटच्या प्रसंगी आपण नतमस्तक होतोय आणि घेऊन चलतोय सामन्याकडे। सी गटामधला हा पहिला सामना आपण पाहताय। दोन मातबगार संघ अर्थात पांदिवे आणि उर्दली उरण आणि पेन अशा दोन तालुक्यामधला हा सामना आहे। उर्नळी संघ अर्थात कळवा सोनकार विभागातील हा संघ आहे। अतिशय चांगली स्पर्धा, अनेक मान्यवरांची मांदियाली रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते सध्याच्या घडीला या संपूर्ण रायगडमध्ये एकच नाव जो घुमतोय, अध्रानं राजकारण विरहित काम करणारा एकमेव नेता, गोरगरिबांचा कैवारी दानशूर नेता, स्वर्गीय बॅरिस्टर ए अंतुळ साहेबांचा वारसा अखंडपणे चालवणारा नेता म्हणजे महेंद्र शेठ घरत साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचं भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा संपन्न झालं। अनेक मान्यवरांची मांदियाली या स्पर्धेला पाहायला मिळाली होती। चंद्रशेखर मित्रमंडळ अर्थात चंद्रशेखर म्हणजे माझे हॅट्रिक सदस्य, गोरगरिबांचा सदस्य कसा असावा त्यांच्याकडनं आपण पाहिलाय। आदिवासी असू द्या, कुठलाही एखादा गरीब असू द्या, कधीही फोन करा, रात्री अपरात्री मदती करता तत्पर असणारे एकच नाव म्हणजे चंद्रशेखर ठाकूर साहेब। त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहताय। दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामधला हा सी गटामधला पहिला सामना उर्नळी अगेन्स्ट पांदिवे। नाणेफेकीचा कॉल उर्नळी संघाने जिंकलाय। प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रण केलं ते पांदिवे टीमला। पांदिवे संघाची जोडी मैदानामध्ये आलेली आहे। योगेश म्हात्रे आणि मंगेश खारकर। योगेश एक अनुभवी असा खेळाडू आहे, खूप वर्ष या टीम मध्ये खेळताना पहिल्या षटक घेऊन गोलंदाज, अतिशय वेगामध्ये हा चेंडू होता गोलंदाज सुनील पाटील। पहिला चेंडू निर्धाव P1चं षटक फेकत असताना पाहायला मिळाला। पुन्हा एकदा विनंती सर्व संघांना, पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये समाप्त होणं हे गरजेचं आहे, अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे। सुनील पाटील वेगवान गोलंदाज, पहिला चेंडू निर्धाव फेकलाय। पुढचा चेंडू अतिशय अतिरिक्त उचली, पंचांचा व्हाईटचा इशारा आलाय। व्हाईटनं मात्र पांदिवे टीमचं खातं ओपन झाले एका धावेनं। सर्व गुण संपन्न ही स्पर्धा आपण पाहताय। प्रवीणजी गायकर रॉकस्टार समालोचक आहे, त्यांची ख्याती रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली असे हे समालोचक आज या स्पर्धेला लाभलेत। राष्ट्रीय भाषेवर त्यांचं खूप सारा चांगला प्रभुत्व। सुनीलचा पुढचा चेंडू योगेशच्या बॅटमध्ये निघालाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं वन बाउल जाणार, सीमारेषा पार आलाय पहिला चौकार। सध्या आपण पाहताय प्रत्येक गावोगावी अनेक जत्रा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 4 धावसंख्येने योगेशनं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवले बिनबाद 5। एक अनुभवी असा खेळाडू योगेश, खूप सारी वर्ष या टीम मध्ये आपण खेळताना या खेळाडूला पाहिलंय। अनुभव हा खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये एक खरा गुरु असतो, तर हा योगेश। पुढचा चेंडू सुनीलचा, टप्पा पडला, फक्त कट दिशा दिली, मागच्या चेंडूवर आक्रमक पवित्र होता आणि या चेंडू फक्त नजाकत न मिळाला। आणखी एक दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा चौकार। चार धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 9 या आकड्यावर। आता थोडासा महागडा ठरतो गोलंदाज सुनील पाटील, एक वेगवान असा गोलंदाज। हा चेंडू यॉर्कर लाईन होता, ट्रॅव्हल केला चेंडू, एकच धाव या चेंडूवर मिळेल। एका धावसंख्येने संघ पोहोचेल 10 या आकड्यावर। चांगली सुरुवात म्हणावी लागेल पांदिवे टीमची। पांदिवे संघ जर म्हणतात तर खऱ्या अर्थानं नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य चिरनेर मतदारसंघातील अविनाशजी ठाकूर साहेब यांचं हे गाव, तथा आमचे उपसरपंच नितेशजी पाटील यांच्या भूमीमधला हा संघ आहे। एक चांगला संघ, ताकदवान संघ, गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावर या संघाला आपण खेळताना पाहिल्या। समोर उर्नळी जो सोनकार विभागामध्ये अर्थात पेन तालुक्यामधील अतिशय शेवटच्या टोकावर असणारा हा गाव आहे। त्या संघाचं क्रिकेट सुद्धा खूप चांगलं आहे। सुनील हा अनुभवी खेळाडू या टीमचा आहे।
अनेक मैदानी या सुनीलनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं गाजवणारा हा खेळाडू आहे. यावेळी थोडीशी महागडी गोलंदाजी P1चं षटक फेकत असताना आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्या. स्ट्राईक आता मात्र मंगेश. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं फसला. बॅटची इनर एज लागली आणि पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू या मिळालाय उर्नळ टीमला आणि पहिला हादरा मिळालाय पांदिवे या टीमला. आपल्या टीमला मिळवून दिलाय. विरूसाठी हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट, चांगला चेंडू होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर आणखी एक सफलता कदाचित मिळाली असती, पण तसं काही झालं नाही. एक धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने विरूनं आपलं खातं खोललंय आणि संघाला पहिल्या P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचवले ते 1-11. चांगली सुरुवात म्हणायला लागेल मैदानाच्या आतमध्ये ह्या पांडिवे टीमची. आपण पाहताय गुणलेखाच्या माध्यमातून आमचे तारागावचे सुदर्शनजी पाटील, रायगड समालोचक असोसिएशनचे ते सिलेदार आहेत. तथा PDC संदीप दादा वास्कर आणि संपूर्ण टीम केतन दादा, किरण दादा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व मंडळींचंही मनपूर्वक आपण या निमित्तानं स्वागत करतोय. उरण पूर्व विभाग म्हटला तर क्रिकेट आणि प्रेक्षक हे नातं गेले कित्येक वर्ष जोडलं गेलं. असं हा विभागामधील मोठीजुई या भूमीमध्ये ही स्पर्धा आणि मोठीजुई गाव म्हणतं तर क्रिकेटचं गाव म्हणून जे गावाला एक नवीन उपाधी मिळाली. गेले कित्येक महिने जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापासून चालू झालेली स्पर्धा आज एप्रिल महिना आला तर ही चालू आहेत आणि अजून पुढे स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळतील. नवीन येथे गोलंदाज उर्नळ टीमकडनं अनिल पाटील. अनिल पाटील P2चं दुसरं षटक घेऊन दोन्ही बंधू आहेत. समोर फलंदाज वीरू अर्थात जय वीरू. ही जोडी फेमस होती या टीमची. असं या पांदिवे गावची ओपनिंग जोडी. थोडं 10-12 वर्ष मागे आपण गेलात ना तर अनेक मैदाने या जय वीरूनं, ज्याप्रमाणे शोले पिक्चर आपण पाहिला आहे धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन, त्या प्रकारची ही जोडी या गावामध्ये. हा चेंडू फुलटास, यावेळी पंचांचा बीमरचा इशारा आलाय. चेंडू गेला फाईन क्षेत्रामध्ये, आलाय वीरूच्या बॅटमधून हा चौकार. नक्की बीमरवर चौकार म्हणजे पंजा आलाय. काँग्रेस का हात सबके साथ. हा चेंडू चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा का सेन्सिबल क्रिकेट फक्त ढकलून दिलाय. एक धाव विरूला मिळेल. एका धाव संख्येनं संघ पोहोचतोय पांदिवे संघ 1-16 या आकड्यावर. 1-16 अशी चांगली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बीमर फेकला, त्यावर फील्ड होता, फायदा घेऊ शकला नाही. धाव संख्या 17. नक्की लक्ष बघत होतो आम्ही आहे की नाही पांदिवे टीमचं, बारीक लक्ष आहे. पुन्हा एकदा ढकलून त्यांचा प्रयत्न केला, मात्र यावेळी जाळ्यामध्ये अडकलाय. सापला रचला होता अनिलनं आणि त्यामध्ये योगेश अडकलाय. आणखी एक सफलता मिळाली उर्नळ टीमला आणि आणखी एक मोठा आदरा मिळालाय तो पांदिवे टीमसाठी. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम पण पाहताय, मनोपूर्वक त्यांचेही आभार मानतोय. बाद झाला योगेश मैदानच्या आतमध्ये येतो. 4थ्या क्रमांकावर सध्याचा इनफॉर्म फलंदाज प्रणय पाटील. प्रणय सध्याच्या घडीला खूप फॉर्ममध्ये असणारा हा एक महत्त्वाचा खेळाडू या टीमचा. षडपंड टिकावा लागेल या
मैदानाच्या आतमध्ये. आपण व्यासपीठावर अनेक मंडळी पाहताय. रुपेशजी पाटील आज समालोचन करताना, निवेदन करताना राजकीय पटलावर एक चांगलं यश निर्माण करणारं हे नाव म्हणजे रुपेशजी पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आपण पाहताय नवनाथजी म्हात्रे सर. खूप वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला त्याची कॉमेंट्री ऐकायला मिळेल, ज्यांचं तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. शशिकांतजी म्हात्रे आपण पाहताय व्यासपीठावर. संतोषजी पोटे साहेब आहेत आणि आयोजक चंद्रशेखर ठाकूर साहेब, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, ज्यांचं काम समाजामध्ये खूप चांगलं आहे असे चंद्रशेखर दादा, ज्यांना भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे आदरानं ही जनता पाहते असे चंद्रशेखर मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. पुढचा चेंडू यावेळी दांडी गुल. एक महत्वाचा खेळाडू, ज्या खेळाडूवर खूप सारा विश्वास पांदिवे टीमचा होता, तो महत्वाचा खेळाडू बाद करण्यामध्ये मात्र उर्नल संघाचा अनिल हा ठरला यशस्वी. आणखी एक हादरा दिलाय पांदिवे टीमला, आणखी एक सफलता उर्नल टीमला. थँक्यू. प्रणय हा महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज प्रशांत पाटील. हा एक चांगला खेळाडू आहे, खूप वर्ष अनुभव असणारा हा खेळाडू आहे. थोडीशी परिस्थिती या षटकामध्ये खराब पाहायला मिळाली पांदिवे संघाची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये अनिल आला आणि मात्र लगातार हादर देण्यामध्ये यशस्वी ठरला आहे उर्नल टीमकडनं. चांगला संघ आहे. या विभागामध्ये फेन्स विभागातील अनेक संघ येताना पाहत आहे. मग कलबे असेल, दादर असेल, जिते असेल, जोया असेल, असे अनेक संघ आपण पाहत असेल. त्यामधील हा उर्नळी संघ. धावसंख्या धावपटलावर 17. प्रशांत स्ट्राईक घेतोय. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज सामना करेल अनिलचा, ज्या अनिलनं आतापर्यंत 2 विकेट आणि ऑन हॅट्रिक असेल या चेंडूवर. हॅट्रिक मात्र होऊ शकलं नाही. बॅटची फक्त एज लागली. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्रचक्रानं चेंडू अडवलाय. 2 धावा तिथपर्यंत सहज पूर्ण 3चा प्रयत्न होता, मात्र वीरूचा प्रशांतने नकार दिला. 2 धावा या चेंडूवर प्रशांतला मिळाल्या. 2 धावसंख्येने प्रशांतनं आपलं खातं खोलले आणि संघाला पोहोचवले 3 बाद 19. अशी चांगली अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मी मराठीचं हे भव्य दिव्य असं मैदान, ज्या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात असं हे मैदान आहे मोठी जिगाव. पुढचा चेंडू होता लो फुलटास. लॉंग ऑफ मध्ये फक्त चेंडूला एक दिशा दिली. 1 धावसंख्या सहज पूर्ण 2चा प्रयत्न पुन्हा एकदा होता, थोडासा नकार आलाय. 1 धाव मिळाली. 1 धावसंख्येनं प्रशांत पोहोचला 3 वर आणि संघ पोहोचतोय 3 बाद 20 या आकड्यावर. कौतुक करावं लागेल अनिलचं, ज्याचा पहिला चेंडू अतिशय खराब होता. बीमर नो, त्यावर चौकार. मात्र नंतर 5 चेंडूमध्ये फक्त त्यानं 5च धावा, 4च धावा खर्च केल्यात. जे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अनिलची. पुढचा चेंडू अनिलचा. समोर फलंदाज वीरू. षटकार चौकार मारण्यामध्ये माहिर असणारा हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, फक्त ढकलून दिल्या. कदाचित आणखी एक विकेटची सफलता होती. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, तसं काही झाले नाही. 1 धाव या चेंडूवर आली. 1 धावसंख्येनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पांदिवे संघ पोहोचतोय 3 बाद 21 या आकड्यावर. 3 बाद 21 चांगली सुरुवात म्हणावी लागेल पांदिवे टीमकडनं. 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांचा सामना असताना आजचा आपण लॉट्स जर पाहिला आहे तर पूर्व विभाग, उरण तथा पेन तालुक्यातील अनेक संघ या स्पर्धेमध्ये आहेत. सध्याचं क्रिकेट आपण पाहायला या विभागामध्ये प्रेक्षकांची मांदियाळी अनेक भागामध्ये पाहत असताय. त्यामधील ही एक मानाची स्पर्धा चंद्रशेखर मित्रमंडळ आयोजित बापूजी देव चषक 2026 हे दैदिप्यमान असं पर्व आहे. जे पर्व, ज्या पर्वाचा सर्वांना वाटतो गर्व असं हे पर्व आहे. कोपरोली गावातील ही स्पर्धा आहे, ज्या गावाला सुद्धा की इतिहास आहे. या ठिकाणी नेक्स्ट मॅच, पुढचा सामना असणार आहे पिरकोन विपक्ष करंजाडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार दिला जातोय. आपण आला असाल तर लगेचच संयोजकांकडे आपण रिपोर्टिंग करायची आहे. ओ टू कॉम्बॉक्स राजा सर. नक्की महागुरूंचा आपण आवाज ऐकताय. एखादा मोठा इव्हेंट असला की समोर एकच नाव येत आहे, निवेदन क्षेत्रातील द्रोणाचार्य, अर्थात या गावची शान नितेशजी पंडित सर. अनेक सारे उद्घाटन सोहळे असतील, अनेक सारे राजकीय सभा असतील, अनेक सारे मोठे मोठे कार्यक्रम
ज्यांच्या मुखाबंद आपण ऐकत असतो, अनेक नैवेदिक समालोचकांना घडविण्याचं काम जे करतायत शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे आधारस्तंभ सन्मान्य पंडित सर. गोलंदाजीमध्ये झाले बदल, नवीन आले गोलंदाज पुन्हा एकदा सुनील पाटील, ज्यानं P1चं पहिलं षटक फेकलं होतं, ज्यामध्ये 11 धावा खर्च केल्या. तो सुनील पाटील पुन्हा एकदा आलाय. समोर फलंदाज पाहताय वीरू आणि प्रशांत. येणारे 18 चेंडू असतील. पहिला सामना पाळे आणि गोवटणे या संघादरम्यान पाहिला, ज्यामध्ये पाळे संघ जिंकलाय. सुनीलचा हा पुढचा चेंडू वीरूसाठी. थोडंसं लाईन लेथमध्ये बिघाड झाली, त्यामुळे थांबलाय. पंच आपण पाहता हेमंत सर आहेत, माहुल गावचे आहेत, तथा आमचे अतुलजी दिगाडी गावचे, असे हे पंचांच्या भूमिकेत पाहताय. तिसरे पंच आमचे आप्पा कोंबड भुजे, असे हे पंच आपण पाहताय. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुनील. वेगात चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या रिजनमध्ये खेळलाय वीरूनं. तैना क्षेत्रशे एक धाव सहज, 2चा प्रयत्न आणि बघता बघता चित्त्याच्या चापल्याप्रमाणे 2 धावा सुद्धा सहज पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 3-23. रनिंग बिटवीन विकेट चांगली असावी लागते, कारण ज्यावेळी एकला आपण 2 मध्ये कन्वर्ट करता येणाऱ्या काळामध्ये हे धावा आपल्या फायदेशीर होत असतात. त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पांदिवली टीमचा पाहायला मिळाला. धावसंख्या धावपटलावर 23. 3-23. पुन्हा एकदा सुनील पाटील राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, खणून काढला वीरूनं. 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय. 24वर 2चा प्रयत्न प्रशांतचा होता, मात्र तो प्रयत्न नकार दिला वीरूनं. 1 धावसंख्येने समाधान मानावं लागलं. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय. 3-24. 3-24. चांगली सुरुवात दोन्ही टीमकडनं म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, त्यानंतर थोडंसं कमबॅक अनिलनं केलं आणि या षटकामध्ये आतापर्यंत सुनीलने 2 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. समोर फलंदाज प्रशांत पाटील, डावखुरी हाताचा हा फलंदाज आहे. अशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. क्रिकेट संघर्ष मैदानामध्ये करावे लागते. मेहनत ही खूप महत्त्वाची क्रिकेटमध्ये असतं. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या गोष्टी आपल्याकडे असलं तर मात्र क्रिकेटमध्ये आपण सहजरित्या यशस्वी होऊ शकता. मेजी पितले असतील, अक्षयजी कोळी, प्रितेशजी पाटील या सर्वांची मेहनत या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिली. सरावात पुढचा चेंडू सुनीलचा, सोडून दिला चेंडू, दिशा भरकटली. क्वालिफाईड पंच हेमंत कोळी सरांचा हा स्वेअरचा इशारा. 1 धाव मिळाली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 3-25 या आकड्यावर. 3-25 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. सुनील थोडीशी चांगली गोलंदाजी करता करता एक वाईट चेंडू फेकलाय. आपला माराही त्यानं बदललाय. पुढचा चेंडू प्रशांत साडे चेंडू वाईट डोळ्याकडे फेकण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक वाईट. सुनील थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली. 1 धाव या चेंडू पुन्हा एकदा मिळाली. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 26 या आकड्यावर. 3-26 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. सुरेख मैदानाने चांगली स्पर्धा 6, 7, 8, 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा संपन्न होईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या फट्ट्यामध्ये हा चेंडू येऊ शकला ना आणि बॅक टू बॅक आणखी एक लगातार हा 3रा वाईट चेंडू आणि त्याच्यावर एक 22 धाव. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 3-28 धावा. 3-28 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये 4 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या रजनीमध्ये उद्घाटन सोहळा प्रसंगी अनेक मान्यवर, ज्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील साहेब असतील, अविनाशजी ठाकूर असतील, तालुका अध्यक्ष विनोद भाई असतील, अशा अनेक मंडळींचं आगमन पाहायला मिळाला. यावेळी कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑनच्या डिसिजनमध्ये थोडासा फंबल झाला. क्षेत्ररक्षक 1च्या जागेवर 2ला कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा वीरू आणि प्रशांत 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 3-30 या आकड्यावर. शांत आणि सावध अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पांदिवली टीमकडनं अजूनही मोठे फटके फक्त योगेशच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. तदनंतर मात्र थोडंसं शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये 1-2ला जास्त महत्त्व दिले या सामन्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी वीरूने केलाय. टप्पा पडला, चेंडू खाली राहिलाय. वीरूच्या बॅटमध्ये हा चेंडू येऊ शकला नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर. ती 3-30 या आकड्यावर. 3-30 अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पांदिवे अगेन्स्ट उरनोळी असा चालू असणारा हा विद्यमान सामना आपण पाहताय. सुनील पाटील एक वेगवान असा गोलंदाज आहे. उरनोळी एक्सप्रेस या नावानं हा खेळाडू ओळखला जातोय. तो हा सुनील. लो फुलटा चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळलाय. तैनात क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तिथपर्यंत 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय
3 बाद 31 या आकड्यावर 3 बाद 31 अशी धावसंख्या धावपटल्यावर पाहायला मिळाली. चंद्रशेखर मित्रमंडळ आयोजित या गावचं ग्रामदैवत बापूजी देव यांच्या नावानं ही ट्रॉफी आपण पाहताय. सर्वात प्रमाणे ही स्पर्धा या मैदानावर होत असते. थोडासा उशीर यावर्षी अनेक स्पर्धेंना पाहायला मिळाला. त्यामधील ही एक मानाची स्पर्धा, सन्मानाची, अभिमानाची. पुढचा चेंडू सुनील. प्रशांत खेळत होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानेही केला, मात्र त्यामध्ये यश आलं नाही. चेंडू गेला निर्धाव. अशा अर्थाने 3 षटकं संपली. धावपटल्यावर धावसंख्या 3 बाद 31. ऐकूया आपण तिथपर्यंत संधी डीजेला. गायन क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं आणि आपल्या विभागाचं नाव उज्ज्वल करतात ते वर्ल्ड ग्रुप खोपटे या सर्वांचंही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या धावपटल्यावर 31. नवीन येतो गोलंदाज 4थं षटक घेऊन आपल्या कोट्यामधलं पहिलं स्वराज पाटील. स्वराज पाटील हा नवीन गोलंदाज येतो, 4थं षटक घेऊन आहे. क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थानं सध्याचा क्रिकेट हे अतिशय चांगले दिवस आणि सुगीचे दिवस क्रिकेटला पाहायला मिळाले. कारण अनेक ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आज ISPL सारखं एक मोठं फॉर्मॅट खेळाडूंना मिळालं आहे. पैसा आला आहे, अनेक मोठी मोठी बक्षिसं आलीत. 4 चाकी गाड्या असतील, बाईक असतील, फ्रीज, मोबाईल अशा अनेक सारे बक्षीस आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक आकर्षक दर्जाची स्कूटी आपण पाहताय. लाईव्हच्या माध्यमातून PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. संदीप दादा वास्कर एक मोठं नाव आहे. यावेळी हा फटका फसला आणि मात्र आणखी एक विकेट यावेळी मिळाली उर्नर टीमला. लॉंग ऑफच्या अर्धमध्ये फटका खेळला होता. फलंदाज वीरून षटकार जाऊ शकला नाही आणि आणखी एक आदरा मिळाला आहे पानदेव टीमला. वीरू हा खेळाडू बाद झालाय. 4था फलंदाज बाद झाल्यानंतर 6व्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज. यावेळी मात्र विशालला चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. थोडीशी खराब अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये पानदेव टीमची झालेली आहे. सुरुवात चांगली होती, मात्र नंतर थोडीशी मधल्या फलंदाजानं खराब खेळ पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हाही फटका पासलाय. विशाल खेळत असताना काय होईल? फलंदाज आणखी एक बाद. बॅक टू बॅक आणखी एक फलंदाज बाद होतोय. स्वराज पाटीलनं मात्र बॅक टू बॅक हा दुसरा सफलता आपल्या टीमसाठी मिळवले, उर्नर टीमसाठी. मध्ये प्रथमेश
मागच्या काही षटकांमध्ये काय झालं, कसं झालं, झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोशानं, नव्या ईर्षेनं यावेळी प्रथमेशला फलंदाजी करावी लागेल, कारण थोडीशी नाजूक अवस्था आहे. आणि यावेळी मात्र स्वराज पाटील हा गोलंदाज ऑन हॅट्रिक असेल. लगातार 2 चेंडू 2 सफलता या स्वराजनं चौथ्या षटकामध्ये आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर मिळवल्यात. तो स्वराज हॅट्रिक मिळेल का ही उत्सुकता साऱ्या उन्नोड टीमसाठी असेल. प्रथमेश खेळतोय पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशचा यशस्वी होऊ शकला नाही आणि आणखी एक चेंडू फेकला निर्धाव. जे षटक आहे अनामारीचं त्या षटकामध्ये स्वराजचं कौतुक करावं लागेल. लगातार 3 चेंडू निर्धाव फेकलेत, त्यामध्ये 2 सफलता आपल्या टीमसाठी त्यांना मिळवून दिल्यात. चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये एका पाहुण्या संघाचं पाहायला मिळालं. पांदिवेल संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 5 बाद 31 थोडीशी नाजूक अशी अवस्था आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडला, थोडीशी अतिरिक्त उचली आशाभूत नजरेनं पंचांकडनं पाहिलं प्रथमेशनं. मात्र हा चेंडू चांगला चेंडू पंचांचा निर्वाळ आलाय. आणखी एक चेंडू चौथा चेंडू फेकला निर्धाव. या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक होईल का हे पाहायचं असेल या स्वराजला. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4चे 4 चेंडू निर्धाव, ज्यामध्ये 2 सफलता या स्वराजनं आपल्या टीमसाठी मिळवल्यात. हा चेंडू मात्र यावेळी दिशा भरकडली, पंचांचा स्क्वेअरचा इशारा आलाय. 1 धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 5 बाद 32 या आकड्यावर. 5 बाद 32 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये निदान 20 ते 25 धावा येणं हे पांदिवेल टीमसाठी खूप महत्त्वाचं असेल. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली त्या प्रकारची गोलंदाजी झाली तर मात्र या स्पर्धेवर आणि या सामन्यामध्ये हवी राहील. या चेंडू मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय आणि यामध्ये यश आलंय. पहिला षटकार या इनिंगमध्ये प्रथमेशच्या बॅटमध्ये निघालाय, एक आशादायक षटकार. सहा धावसंख्येनं प्रथमेशनं आपलं खातं खोलले आणि संघाला पोहोचवले 5 बाद 38 या आकड्यावर. ऐन मोकळ्याच्या क्षणी मात्र हा षटकार, तदनंतर लो फुलटा चेंडू पुन्हा एकदा सेन्सिबल. अगोदर चेंडूच्यावर आपण पाहिली ताकद होती आणि या चेंडू नजाकत. एकच धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येनं 4 षटकं संपली, 4 षटकांचा खेळ संपला आणि धावपटल्यावर धावसंख्या झाली ती 5 बाद 39. आता मात्र शेवटचं एक षटक असेल स्लॉगवरचं, त्या षटकामध्ये काय होईल ते पाहण्याकरता आपण नक्की जाऊ. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण वेळ आपल्याकडं देऊया संधी आपण डीजेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मुखामध्ये आलं की 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये संचारत असतं. छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा होऊन गेला जनतेचा हा, जे आजही 400 वर्षाचा कालखंड गेला पण जनमानसामध्ये ज्या राजांची प्रतिमा टिकून आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देतोय सलाम. धावसंख्या धावपटलावर 39. शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज हा चेंडू पहिलाच अतिशय सुरेख लेग स्पिन चेंडू होता गोलंदाजाचा. सनी कैकाडे यांचं इथे आगमन झालंय. समीरचा हा पहिला चेंडू डॉट. धावसंख्या धावपटलावर 39. लेग बॅक चेंडू पुन्हा एकदा त्याला ओळखलं फलंदाजानं, चेंडूला भिरकावून दिलाय. फायनल क्षेत्रामध्ये आलाय आणखी एक दर्जेदार षटकार. प्रथमेशच्या बॅटमध्ये आणखी एक षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली आता 45. 5 बाद 45 अशी चांगली परिस्थिती आता प्रथमेश या 2 षटकारांना पाहायला मिळाली. आणखी 4 चेंडूंचा खेळ या पहिल्या पूर्वार्धामधील बाकी राहिला आहे. 4 चेंडू शेवटचे असतील या पहिल्या सत्रामधील चालू असणारा सामना आपण पाहताय. पांदिवे 11 पांदिवे
विपक्ष उरनोळी पेन अशा दोन संघादरम्यान हा सामना 5-45 शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. रिवर्स हॅडन केलाय त्यामध्ये आलाय सक्सेस गेलाय गोलच्या बेगानं चेंडू सीमारेषा पार आलाय दर्जेदार चौकार. चौकारानं संघ पोहोचतोय 49 या आकड्यावर. आता मात्र या प्रथमेशनं 2 षटकाराने एका चौकारानं चांगल्या स्थितीमध्ये पांदेवे 11 पांदेवे संघाला पोहोचवलं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला प्रथमेशनं ज्यामध्ये यश आलं नाही मात्र 2 धाबा सहजरित्या मिळतील. 2 धावसंख्येनं अर्धशतक साजरं होते. पांदेवे 11 पांदेवे या टीमचं 51 धावसंख्येवर पोहोचलाय. नक्की प्रथमेश आला आणि मात्र ऐन संकटामध्ये सापडलेला संघ होता त्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न ज्यानं केलाय. कारण एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतं. ते आत्मविश्वास दाखवलं मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशनं. 2 षटकार आणि एका चौकारानं आतापर्यंत खेळतोय. 19 या आकड्यावर धावसंख्या सांघिक 51. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये असफल आलाय. चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली ती 5-51. आता मात्र ह्या पहिल्या सत्रामधील हा शेवटचा एक चेंडू. पहिलं पूर्वार्ध पहिलं सत्र आणि पहिली इनिंग संपण्यासाठी फक्त एक चेंडू बाकी आहे. या सामन्यामधील धावसंख्या 51. शेवट गोल करेल का प्रथमेश हा खेळाडू. प्रयत्न केला मात्र त्यामध्ये यश नाही आलं. एक धाव मात्र सहजरित्या मिळेल. एका धावसंख्येनं पहिलं सत्र संपलंय. पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पांदेवे 11 पांदेवे संघानं धावसंख्या पोहोचली ती 52. 53 धावांचं आव्हान आहे. 53 धावांचं आव्हान पाहुणा संघ कशा रीतीनं पार करेल हे पाहायचं आहे. थँक्यू. या ठिकाणी 53 धावांचं आव्हान उर्नोली संघासमोर ठेवलंय. अतिथी कक्षात विराजमान असणारे चंद्रकांत ठाकूर. मी चंद्रशेखर ठाकूर आपल्याला विनंती करेन की चंद्रकांत ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्सकडे. करंजाडे संघाचा संघनायक आहे. पिरकोन संघाच्या संघनायकाला रिक्वेस्ट असेल की आपण चला या टॉससाठी आजच्या या रुजनीतील सेकंड टॉस. आणि इथे पाहू शकाल सन्माननीय धीरज म्हात्रे वेलकम स्वागत असणार आहे अतिथी कक्षात. आणि त्याचबरोबर प्रथमेशच्या अप्रतिम खेळीसाठी रुपेशजी पाटील एक उत्तम वक्ता, एक उत्तम समालोचक, एक उत्तम निवेदक, एक उत्तम या ठिकाणी चंद्रकांत ठाकूर यांचा रोख रक्कम प्रथमेशसाठी 500 कॅश प्राईज आलंय परंतु आपण सामना संपल्यानंतर त्यांना देणार आहोत. पिरकोन संघ वेलकम स्वागत आहे. दुसरीकडे करंजाडे संघ संजय म्हात्रे या ठिकाणी आहेत. मी रुपेश पाटील आपल्याला विनंती करेन की प्लीज चला या. शुभेच्छा दिल्या जात आहेत सेकंड मॅचसाठी आणि शशिकांत म्हात्रे कार्यक्रमातून प्रस्थान करत आहेत. आणि सेकंड मॅचचा सेकंड टॉस रुपेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसणार आहे. खरं तर कॅप्टन कॉलिंग पिरकोन कॅप्टन करंजाडेच कॉलिंग हेड छापा काटा थांबायचं आहे. निर्णय काय असणार आहे. फील्ड फर्स्ट करणार आहात. आणि इथे पाहू शकाल तुमच्यासोबत करंजाडे एक पनवेलवरून आलेली टीम आहे. या सीझनमध्ये किंवा याच्या अगोदर कधी करंजाडे टीम सोबत खेळलात नाही खेळलो कधी. पहिली बिग बॅटल खरं तर अगदी पाहायला मिळणार आहे. या सीझनचा प्रवास तुमच्या टीमचा कसा राहिला. बॅट पॅच आहे सध्या बॅट पॅच सुरू आहे आणि निश्चितच मला वाटतोय या सीझनच्या उत्तरार्धात या मैदानावरती या ट्रॉफीमध्ये एक चांगल्या प्रकारचं खेळ आमच्या क्रीडा रसिकांसाठी निश्चित घेऊन याल. आयोजनाबद्दल काय म्हणाल. बापूजी देव चषकाबद्दल. बापूजी देव चषक हा दरवर्षी चांगलाच असतो आणि आत्तासुद्धाही चांगलाच आहे. निर्णय काय असणार आहे टॉस जिंकल्यानंतर. फिल्डिंग करणार पहिले. क्षेत्ररक्षण करणारात करंजाडे सारखी टीम आहे. जायचं नाही थांबायचं आहे तोपर्यंत करंजाडे टीम. कालभैरव मैदानावरती या सीझनमध्ये मी डे फॉर्मॅटमध्ये खेळताना तुम्हाला पाहिलं आहे. मला वाटतोय नौपाडा टीमसोबत झालेली लढत माझ्या अजूनही आठवणीत आहे. थोड्याशा फरकानं खरं तर यावेळेला तुम्ही जिंकला होतात की नौपाडा संघ. हा सीझन कसा आपल्या टीमसाठी राहिला. नेहमीप्रमाणे आमचा चांगला असतो पण यावेळी आम्ही पण फ्लॉपच आहे. अजूनपर्यंत एकही ट्रॉफी आली नाही आहे कारण का ह्या फ्लॉपच्या हिशोबाने
माझे बहुतेकमध्ये आमच्या 12-15 टीम प्लेयरांमधले 8 जण तर घरीच बसले त्या कारणामुळे. कोणता प्लॅटफॉर्म आहे, कोणता काय प्रॉब्लेम, ते मोजून घेतो. आम्ही 3-4 जण आहेत, ते घेऊनच चालतोय. आता बघूया पुढं कसं काय होतं ते. निश्चितच या सीझनमध्ये या टुर्नामेंट्समध्ये एक चांगल्या प्रकारची खेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊ एकीकडे असणार आहे पिरकोन, दुसरीकडे असणार आहे करंजाडे. कुठेही जाऊ नका, सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. जशी आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, आवाजात बदल असणार. नवनाथ मात्रे यांच्या आवाजातून जाऊ थेट मैदानात पुढच्या सत्रासाठी. नक्की विशेष सूचना पण सर्व संघांना पाणी फक्त 3 षटकं संपल्यानंतर 12वा खेळाडू घेऊन जाईल याची नोंद घ्या, अन्यथा पेनल्टी लागेल याची नोंद सर्व संघांनी घ्या. आयोजकांची ही सक्त ताकीद आहे. पुन्हा एकदा आपण ऐकूया ज्यांचं तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे ते कोपरोली गावचे सुपुत्र नवनाथजी म्हात्रे सरांचा आवाज. हॅलो, त्याच्यानंतर या ठिकाणी संजयजी मात्रे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय संयोजकांना की संजयजी मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. संजयजी, आपला आदरपूर्वक सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन आदरणीय संजयजी मात्रे, तदनंतर मनोहर कोहली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज 4 रात्रीत कोपरोलीमधील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय या क्षेत्रातील अनेकांचं यथोचित सन्मान या मंचावरती केलं जाईल, स्वागत केलं जाईल. आपण ऑनस्क्रीनवरती पाहतायत संजय मात्रे. बापूजी देव ट्रॉफी 2026 दरम्यान पहिल्या रात्रीत त्यांचा आदरपूर्वक स्वागत स्वीकारताना दिसत आहेत. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू असणार आहेत. उर्नोली संघ पहिल्यांदा मला वाटतो या मैदानाकडे खेळताना दिसतोय आणि पाहायचं आहे पांडिवेसारखा मातब्बर संघ कशा प्रकारे खरं तर या धावसंख्या डिफेन्स करतायत. जाऊया मैदानाकडे थेट त्या विवरणातून. नाव आहे नवनाथजी मात्रे, कोपरोली. थँक्यू सो मच राजेंद्र भगत, तसेच आमचे गुरुवर्य नेतेजी पंडित आणि प्रेक्षक वर्गानो, जी आपण जी शृंखला पाहता, अर्थातच चंद्रशेखर ठाकूर मित्रपरिवार कोपरोली आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली, ज्या गावाचा ग्रामदैवत बापूजी देव आणि त्या गावाच्या डंका वाजवणे नावाच्या डंका वाजवणी शृंखला आपण अनुभवतो. दुसऱ्या सत्राकडे जाऊया. 53 धावांचं आव्हान आहे. एका बाजूला बापेश्वर उर्नोळी आणि त्यांच्या विपक्षात पानदेवी 11 पानदेवी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं सत्र संपलं आहे आणि 50 सत्रामध्ये 52 धाव उभारल्या आणि 53 धावांचं एक कडवं आव्हान उभारलं आहे. कारण प्रत्येक षटकाच्या पाठीमागेच आपण विचार केला तर 10.7ची सरासरी असेल, जवळजवळ 10.5ची सरासरी असेल. बापेश्वर उर्नोळी हा गाव म्हणलं तर पनवेल तालुक्यात नामांकित हा संघ आहे. मी कित्येक पेन तालुक्यातील हा संघ आहे आणि विशेष करून मी या गावाला बिलॉंग करत असताना कित्येक या ठिकाणी नवनाथजी मनोहर कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान. अमय पितळे यांना विनंती असेल. चंद्रशेखर ठाकूर आपल्याला विनंती असेल. मनोहर कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान. कोपरोली कोलीवाड्यातील सामाजिक बांधिलकीतील हे नेतृत्व आहे. आज पहिल्याच रात्रीत हा सन्मान स्वीकारताना दिसतील आदरणीय सन्माननीय मनोहर कोहली. नाव गेम स्टार्ट. थँक्यू सो मच. वन्स मोर हा वेळेचा पटका नक्कीच चांगला आहे. चेंडू मात्र वन्स बाउन्स जाईल क्रॉस द रोप चौकार आणि 4 धावांनी संघाची एकूण धावसंख्या 4ने वाढली. एकूण धावसंख्या झाली 30-6.
आता 7. आता मात्र छोट्या छोट्या चुका पांदेव संघाला कुठेतरी सुधारावं लागतील, कारण सुरुवातीला हे P1चं षटक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र जरूर चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आहे. आणि मात्र फ्री हिटचा डिलिव्हरी हा मात्र बघा, हा निर्धाव चेंडू किती गोलंदाज जेवढं स्त्रिय येईल, कारण फ्री हिटचा चेंडू होता, मात्र तो निर्धाव चेंडून खेळून काढला. एकूण धावसंख्या फलकावर थांबलेली आहे, रुकलेली आहे 7 या धावसंख्येवर. बिन बाद 7. 53 धावांचं उद्दिष्ट आहे. एका बाजूला बापेश्वर उरणोली पेन गावातील एक सुप्रसिद्ध हे गाव, आणि त्याच्यामध्ये बापेश्वर म्हटला तर त्यांच्या गावाचा नावाचा डंकावर आता आराध्य दैवत शंकरच हे नाव, आणि एक धाव पुन्हा ते मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या फलकावर झाली ती 8 या धावसंख्येवर. 56 धावांचं उद्दिष्ट आहे, 53 धावांचं उद्दिष्ट आहे. अनिल आणि सुनील ही जोडी मैदानामध्ये बंधूंची जोडी मी कित्येक वेळांचा खेळ पाहिलेला आहे. जशा एक ट्रम्प कार्ड दोन्ही आहे, दोन बंधुराज अनिल सुनील, परंतु इथे मात्र गोलंदाज फलंदावर अटॅक करत असताना मात्र जरूर चांगला फटका, आणि चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स चौकार. या धावा अगदी खूप महत्वाची आहे. ऐकूया DJ. सो मच. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावसंख्येचा विचार केला ना तर जवळ 12, म्हणजे जो ॲव्हरेजिंग जो प्रोटेक्टिव्ह स्कोर होता, म्हणजे जो ॲव्हरेजिंग स्कोर होता तो जवळजवळ 10.6चा होता. आता बघा 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. आता मात्र कुठेतरी फलंदाज वर्चस्व प्राप्त करतात गोलंदाजावर. ज्या पद्धतीने गोलंदाजाने आतापर्यंत हा चेंडू यावेळेस जरूर चांगला चेंडू आहे. चेंडू मात्र पिचिंग केला होता ऑफ टिकला, आणि त्यातच पिचिंग करताना चेंडू होतोय. इट्स मेडन डिलिव्हरी. आता बरं 5 चेंडू खेळून संपले गेले. एकूण धावसंख्या फलकावर झाली ती 12. 5 चेंडूमध्ये 12 धावा. जो ॲव्हरेज होता तो ॲव्हरेज मध्ये राखताना यावेळेस बापेश्वर संघ. पुन्हा त्या षटकातील शेवटचा चेंडू जरूर चांगला चेंडू, मात्र कव्हर ड्राईव्ह करत असताना चेंडूच्या पाठीमागे 2 क्षेत्रफळ 3 धावतात दरम्यान यावेळेस जरूर मिळतात 2 धावा. 2 धावांना पुन्हा एकदा तिसऱ्या धावाचा प्रयत्न तसा नाहीये. 2 धावा मिळतात संघाला. संघाची एकूण धावसंख्या दोन्हीशी वाढली गेले. यस, एकूण धावसंख्या झाल्या त्या 14. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर अँड टोटल मूव्ज ऑन द 14. यस, एट नाव रिक्वायर्ड 39. 39 धावांची आणखी देखील गरज आहे. पहिले षटक संपलं गेलंय. ज्या पद्धतीनं सुदर्शन विचार केला, जे रिक्वायर्ड रन रेट होता तो जवळजवळ 10.50 पकडूया, 10.5 पकडूया. परंतु आता बघा पहिलं षटक संपलं गेलं तेव्हा धावा झाल्या त्या 14. कुठंतरी आता मध्ये आगेकूच करताना बापेश्वर यजमान संघ आहे. मी पहिल्यापासून पाहिलं आहे की या संघाचा खेळ मी पाहिलेला आहे. कित्येक वेळा गावाला भेट देखील दिलेली आहे. कित्येक वेळा आयोजकांच्या माध्यमातून मी खेळ पाहिलेला आहे. मग आमचे गोड आयोजकपैकी या संघासाठी आमचे उरणोले गावातील अजित पाटील असतील, रणजित पाटील असतील, यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यस, अजित पाटील आणि रणजित पाटील आपलं देखील या शृंखलेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छांचा स्वीकार करतो आम्ही. जाऊया मैदानाकडे, जिथे आता पहिलं षटक संपलं गेलं. एकूण धावसंख्या फलकाचं 14. 53 धावांचं उद्दिष्ट आणि 5 षटकांचा सामना आपण अनुभवतो. ही रजनी, पहिली रजनी अर्थात चंद्रशेखर ठाकूर आणि मित्र परिवार कोपरोली आयोजित ही शृंखला आणि मैदान आहे मी मराठी मैदान मोठीजी. मोठीजी म्हटलं तर कला क्रीडा सांस्कृतिक आणि अगदी सर्व गुण संपन्न भरलेले गाव. आणि या गावातील अर्थातच मी विसरणार नाही आहे अक्कादेवीची कृपा आशीर्वाद सातत्याने या मोठीजी गावाच्या रहिवाशावर आहे. आणि कोण विसरणार या गावाला असं ऐतिहासिक रामा बामा कोळी ह्या हुतात्म्यामध्ये देखील त्रिवाण वाण वंदना. कारण हे ह्याने केलेलं कष्ट, याने केलेले संघर्ष, म्हणून आज आपण निस्वार्थ शॉट्स घेतोय. आणि जरूर या मैदानावर मी मराठी मैदान या ऐतिहासिक मैदानावर ह्या मॅचेस चालू आहेत. तर त्यानंतर जाऊया मैदानाकडे. गोलंदाज पुण्यात षटकातील गोलंदाज जयंत मात्र पहिला चेंडू जरूर चांगला चेंडू. पहिला चेंडू मात्र यशस्वी होताना अशा प्रकारचे चेंडू 1-2 येतील ना. सामन्यामध्ये द्वितीयचा नियम झाला आहे. सामना यस नो तळ्यात मला कधी सामना गोलंदाजीकडे झुकला पाहिजे, कधी फलंदाजीकडे. तेव्हा सामना पाहायला एक थोडीशी वेगळी मजा येते. परंतु जयंता तसाच गोलंदाज आहे. परंतु जर फलंदाजचा विचार केला, फलंदाजी मार्कवर फलंदाज आहे ऋषिकेश, अगदी चांगला फलंदाज आहे. परंतु पाहायचा पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू
ऋषिकेशचा, परंतु ऋषिकेशचा चेंडू मात्र कुठेतरी धावा देऊन जाईल की काय असं वाटत, परंतु नाहीये. नशिबाची जोरदार साथ, चेंडूला थोडीशी उचली घेतली, चेंडू बॅकअपला आलाय आणि एकदा मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे बिन बाद 15 नन ऑफ द लॉस आफ्टर एंड ऑफ द 1.2 ओव्हर्स. एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फलकावची 15. आपण अनुभवतो ही आहे जी विद्यमान जो सामना चालू आहे बापेश्वर उर्रोळी आणि त्यांच्या विपक्षात त्यांच्या विरोधात पांदी 11 पांदिवे. हा चेंडू मारायचा होता, अगदी शॉर्ट चेंडू होता, चेंडूला थोडीशी उचली घेतली होती. हा चेंडू जर आपलं मी म्हणेन कुठेतरी ऑफ कव्हर ड्राईव्ह करता चेंडू जरूर आला असता. मात्र यावेळेस मात्र चेंडू कोणत्या प्रकारचा चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही आहे. जिथं मिलन नाही आहे तिथं उत्पत्ती नाही आहे, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आत्ता मात्र गोलंदाजीवर कुठंतरी, मगाशी फलंदाजीवर थोडंसं वर्चस्व होता, आत्ता गोलंदाजीवर कुठंतरी वर्चस्व प्राप्त. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी. तुम्हाला जरूर प्रत्येक वेळ प्रत्येकाची येते, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी पांदिव संघ तर कधी उरणोळी संघ. यावेळेस जरूर चांगला फटका आहे, फटक्यामध्ये जान आहे, फटका मात्र देऊन जाईल बऱ्याच धावा. आणि यावेळेस मात्र अंपायरचा आहे सोडा. यस, इट इज अ क्रॉस द रोप. 4 धावा मिळतात. ऐकूया डी जे. आणि जरूर मी डीजेचं देखील खूप खूप आभारी आहे जरूर, कारण हे गाणी होतं आमच्या बापू देवाच्या नावाचा हा डंका वाजवणं हे गीत होतं. आणि कोण विसरणार बापूदा. येणाऱ्या 17 तारखेला तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे की कोपरोली गावाची यात्रा, बापूजाची यात्रा, आई जरीमरीची यात्रा, आई जोगेश्वरीची यात्रा आणि आई एकविरीची यात्रेसाठी जरूर या. जाऊ मैदानाकडे चेंडू मात्र येईल, मात्र उंच जास्ती आहे, इव्हिलेशन कमी आहे आणि मात्र इथं चेंडू मात्र 1 बाउन्स जाईल चौकार. ऐकूया डीजे. गाण्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे, कारण गाणी ज्या पद्धतीनं लिहिलं गेलं ना, गाणी अगदी मी त्या व्यक्तिगत खरोखर खूप आभारी आहे स्वर्गीय रत्नाकरजी गाताडी आणि खूप सुर हे गाणी रचलं आहे. आणि विशेष करून आपल्या या बापू देवाचा डंका वाजवणारी शृंखला आणि ज्याच्या नावाचा चषक आहे श्री बापूजी देव चषक 2026 चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ कोपरोली आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांच्या अथाग मेहनतीने शृंखला आपल्या सर्वांच्या भेटीस आलेली आहे. गोलंदाजी मोर गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र जयंता. यावेळेस जयंता चेंडू जरूर हलकासा अपील केला गेला होता. अपील मध्ये थोडीशी म्हणजे उत्सुकता जाण नव्हती आहे, पंच मात्र तिथं कुठं इंटरेस्ट दाखवत नाहीये आणि अंपायर सांगतात की हा लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 24 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या जवळजवळ मी म्हणेन 14 धावा आणि तदनंतर आल्या त्या 10 धावा. 14 आणि 10 24. आता विषय राहिलाय की इक्वेशन तुम्हाला टॅली करण्याचा. येणारे 18 चेंडू आणि जवळजवळ मोठे 29 धावांची आवश्यकता. येस 29 18 चेंडू 29 धावा. पण मी म्हणेन धावा आणि चेंडू यामध्ये थोडंसं डिफरंट विचार केला तर जवळ फक्त 11 धावांची पोकळी आहे, म्हणजे मोठी पोकळी नाही आहे. ही सहज पोकळी क्रिकेटमध्ये, कारण आजचं क्रिकेट हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी क्रिकेट आहे. आजचं क्रिकेट थोडंसं बदललेलं आहे, कारण 25 वर्षापूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट कितीतरी फरक आहे. तेव्हा मात्र तिथं संघर्ष, पण आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला घर बसल्या क्रिकेट तुम्ही पाहू शकता ऑन टेलिव्हिजन. मी मगाशी त्यांनी सांगितलं आहे संपूर्ण शृंखला ही पनवेल टेनिस क्रिकेटचे आमचे फाउंडर आणि प्रेसिडेंट वास्कर साहेब आणि 2 केडी आहेत ना, 2 केडी सांभाळतात. म्हणजे किरण दळवी आणि केतन दळवी हे सांभाळतात. बघा कित्येक जुने असे आमचे सहकारी आहेत.
आणि जरूर या शृंखलासाठी आपण विकीभाई कोपरोलीकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यस, विकीभाई कोपरू आपल्या कोपरोली गावाचे आमचे अगदी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, त्यांनी देखील या शृंखलेचे खूप साऱ्या शुभेच्छा. जय, जरूर विकी आपलं स्वागत आहे. 18 चेंडू आणि 29 धावा हे इक्वेशन आहे, पण हे समीकरण आहे. कोण समीकरण सोडवेल? जो समीकरण सोडवेल ना तो पास होणार आहे, आणि जो समीकरण सोडवणार नाही ना तो काय होणार आहे हे आपल्याला नवीन सांगायला नको आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ह्या वेळेस चेंडू जरूर चांगला चेंडू होता आणि सबमडन डिलिव्हरी. हा चेंडू जाईल मिल्डा यावेळेस मात्र निर्धाव. अशा प्रकारचे 1-2 चेंडू पडतील ना ते ऑटोमॅटिकली प्रेशर जरूर उर्नोल संघाकडे येईल, आणि उर्नोल संघ जेव्हा ते 1-2 चौकार मारेल ना तर ऑटोमॅटिकली प्रेशर पांदिव सांगणार. हे प्रेशर क्रिएट करण्याचं काम आपण मैदानावर केलं पाहिजे, कारण मैदानामध्ये जिंकलात ना, मैदानामध्ये हारलात ना पुन्हा जिंकू, पण मनाने जिंकलात ना तर पुन्हा जिंकू शकतो. मन तुमचं धीट पाहिजे, तुम्ही मनाने जोरदार केला, संघर्ष करावा लागेल, कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय. पुन्हा हा जरूर चांगला चेंडू. इथे बघा चेंडू, मी म्हणेल कुठेतरी चेंडू जाईल, आणि इथे बघा काय रिव्हर्स घेतला आहे, आणि चेंडू मला वाटतं झालं इट्स लॉंग स्टॉप एक्स बाय सुनील, आणि सुनीलच्या माधून येतो चौकार. ऐकूया DJ. डीजे एकदा नाही ना दोनदा नाही दादा निवडून येतील तीनदा. कोण विसरणार हॅट्रिक सदस्य म्हणून ज्याच्या नावाचा डंका, आणि ज्याच्या नावाचा डंका वाजवणारी शृंखला. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. यस, हा चेंडू जरूर चांगला काटपेसा, चेंडूला मात्र पुन्हा त्या फसवेल. चेंडू तर रेंगळत चेंडू जाईल चौकार. डीजे. लगातार सुदर्शन 15 वर्ष ज्या विभागाचं आपण नेतृत्व करतोय, समाज आपल्याला लगातार 3 वेळा निवडून देतोय, म्हणजे कुठेतरी दादामध्ये धम्मक आहे. हॅट्रिक सदस्य म्हणून ज्यांची ओळख आहे कोपरोली गावामध्ये, गेली 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्यामध्ये ज्याचा नावाचा डंका वाजलाय ते आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात चंद्रशेखर ठाकूर. आणि म्हणूनच काय लगातार 15 वर्ष आपण ज्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणं ही देखील समाजाने दिलेली आपल्याला पोच, आपल्या कामाची पोचपावती आहे. जाऊ द्या मैदानाकडे. एकूण धावसंख्या फलकावर झाल्याच्या 34 राईट वन. यस 34. फक्त आता मोठे 15 धावांची 19 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 19 धावा. यस, यावेळेस चेंडू जरूर चांगला आहे. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्राच्या 2 धावतात, धावल्यानंतर क्षेत्र उठले फेकेल तोपर्यंत 1 धाव. 1 धावल्यानं संघाची एकूण धावसंख्या झाले 35 आकडा ऐकला ना की मला दादा खूप बरं वाटते, कारण शालेय जीवनामधील ह्या या आकड्याला खूप महत्त्व दिलं आहे. केडी 35 असताना 35 मला फक्त 35 मिळवते बस, म्हणजे मी पास. म्हणजे 35 हा आपला सर्वांचा आकडा, हा आवडता आकडा आहे. म्हणूनच काय 35 जिंदाबाद. शालेय जीवनात आपण सर्वांनी अनुभवलेला हा आकडा आहे. गोलंदाजी मार्को गोलंदाजी असेल, गोलंदाजी मार्को गोलंदाज अनिकेत. Oh ho ho! What a time! What a tremendous! He's a huge! He's a tremendous! He's a big one! He's a maximum 6! Yes, DJ, don't waste! रत्नेश्वरची यात्रा देखील आता येते, मला वाटते 10 आणि 11 तारखेला. कोणी विसरणार नाहीये. उरण तालुक्यातील सन्मानाची मानाची पालखी म्हणून आई रत्नेश्वरची पालखी येणारे 10 आणि 11 तारखेला यात्रा आणि पालखी उत्सव आहे. सर्वांना आपण जाऊया जसकारला, परंतु इथेच कुठे जाऊया, मैदानाकडे जाऊया. एकूण धावसंख्या फलकावरचे 41 धावा, येणाऱ्या काही चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. आणि ओहो, चेंडू मध्ये गती परिवर्तन, चेंज द स्पेस, चेंडू होता. चेंडू अशा प्रकारे फसव. कधी चेंडू मध्ये तुम्ही चेंडू पहिल्यांदा पहा, चेंडू कशा प्रकारचा येतोय, आणि तदनंतर चेंडूला बॅट सुटला. आता इक्वेशन मात्र आहे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 आणि 12
कारण सुदर्शन 12 हा आकडा खूप जुन्या लोकांचा आकडा आहे. कारण एखादा मुलगा जन्माला किंवा मुलगी जन्माला तर 12व्या दिवसात त्याचा बारसा करतात. एखादा माणूस गमवला तर त्याचा 12 करतात. घड्याळात आकडे असणारे 12, जरी दिवस आणि रात्र आपण म्हटलं 24 तासाचा तर 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. 12 ज्योतिर्लिंग असते. मराठी मूलाक्षरी 12 असतात. 12 खडी असते आणि एखाद्याचे 12 देखील वाजतात. आणि कोणाचे 12 वाजणार आहेत हे मैदान हे आपण पाहणार आहोत. तर 12 आकडा आलेला आहे 12. जाऊया मैदानाकडे. 12 चेंडूमध्ये 12, प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एका धावचे. परंतु पाठीमागे आम्हाला बोलणंच खूप सोपं आहे, कारण मैदानामध्ये आक्रमक प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज आक्रमक असतोय. आक्रमक मैदान दाखवणे फार महत्त्वाची आहे. इथे तसं मी म्हणे इक्वेशन जरी समान असलं, क्रिकेट हा रंग बदललेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये आणि राजकारणामध्ये आणि सरडा कसा रंग बदलतो ना तसा रंग बदलतोय. विशेष करून या विचार कर 12 चेंडून 12 जवळ आपल्या बोलायला काय, परंतु तिथं कधी कधी अशा धावा कित्येक वेळेला सुदर्शन तुम्ही अनुभवले असतील. बऱ्याचशा टुर्नामेंट्स तुम्ही अनुभवले आहेस, कारण कित्येक वेळा होऊ शकतात किंवा नाही. क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला हसवेल देखील. अरे छोटा स्कोर कधी कधी मोठा होतोय आणि मोठा स्कोर कधी कधी छोटा होतोय हे सांगू शकत नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयंता. यश जयंता दुसरा स्पेल त्याचा असेल. जयंता मात्रे हा पांदेव संघाचा खूप मोठा अनुभवी गोलंदाज आहे. परंतु अनुभव जरूर एका बाजूला आहे, परंतु गोलंदाजी फलंदाजी मार्कवर फलंदाज आहे सुनील पाटील आणि ऋषिकेश पाटील. सुनील पाटील अनिल पाटील हे दोन बंधुराज अगदी भयानक फॉर्मात असतात नेहमी, पण सुनील हे एक सिनियर मोस्ट खेळाडू आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूला पाठला मग तसे क्षेत्ररक्षक जरूर एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 19 वाढली गेली. एकूण धावसंख्या 19 वाढली. संघाची धावसंख्या झाली आहे 42. 42 11 मध्ये 11. यस नन ऑफ द लॉस 42. नाव युअर वॉन्ट टू 11 to 11. 11 चेंडूमध्ये 11. जरूर यावेळेस केडी जर विचार केला बघा, केडी एका बाजूला आमचे स्कोरिंग करा. चेंडू मात्र यस फ्रंटला गेलाय. फ्रंट लीड. चेंडू जाईल मात्र आर पार षटकार DJ वाजव. मला डीजेची मला निजी स्तुती करावी लागेल, कारण जिथे ज्या पद्धतीने परिस्थितीच्या माणसांनी परिस्थितीच्या अनुषंगाने वागावं. बघा इथे जरूर 2 मिळाल्यात. संघाची धावकी 200 वाढली. संघाची एकूण धावसंख्या झाली 50. डीजे काय करतोय, परिस्थितीच्या अनुषंगाने माणसांनी परिस्थितीच्या अनुषंगाने वागावं. डीजे जशी परिस्थिती आहे तशी डीजे ऑपरेटिंग होते. डीजे खूप आभारी आहे तुझा. 50 धावा आणखी देखील 3 धावापासून दूर आहे, विजयापासून दूर. आता कुठंतरी सामना कुठंतरी 20 and 80% मध्ये आलेला आहे. जरूर यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. येस आमच्या बापूजी कला मंचचे कोरिओग्राफर सन्माननीय अमृतजी मात्रे यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आपण कोरिओ शब्द सन्मान प्रथमतः स्वागत. जाऊया मैदानाकडे जिथे जयंत मात्रे गोलंदाजी मार्कवर, समोर मात्र ऋषिकेश आणि त्यांचा सवंगडी सुनील पाटील. येस 50 धाव पूर्ण झाल्यात. एकूण धावसंख्या फलकावर 50. यावेळेस चेंडू कुठेतरी फसलाय आणि फटका फसल्यानंतर पहिला विकेट परतावं लागेल आणि संघाचे एकूण धावसंख्या 1/50. डीजे प्रितेश पाटील हे नाव जवळ ऐकल्यानंतर कोपरोली संघ आणि प्रितेश पाटील हे जवळच नातं. सातत्यानं नाईट टुर्नामेंटमध्ये प्रितेशचा बोलबाला राहिला आहे आणि जे मी बोलन ते करून दाखवेन अशी ठाम भूमिका. आपल्या भूमिकेवर सातत्यानं ठाम राहणारे प्रितेश पाटील ग्रामसुधार मंडळाचे आमचे उपाध्यक्ष राहिलेलेच, परंतु सातत्यानं युवकांचे प्रेरणास्थान प्रितेश पाटील. आपलं देखील या शृंखलेचं खूप आम्ही अभिनंदन करतो. आपण या शृंखलेचा अविभाज्य घटक आहात. आपण या विशेष करून आयोजक म्हणजे एक मुख्य आयोजक आहेत
प्रितेशजी आपलं देखील मनस्वी स्वागत. जाऊया मैदानाकडे. इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयंता, नवीन फलंदाज येताना दिसतोय, अर्थात फलंदाज अनिल आणि सुनील हे दोन बंधुराज आहेत. यस, अनिल सुनील दोन्ही अगदी तडाखेबाज फलंदाज आहेत, आक्रमक फलंदाज आहेत. इथे बघा हुल देण्याचा प्रयत्न केलाय, पण क्षेत्ररक्षक देखील तेवढाच चांगला आहे. एकदा मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या फलकावर झाली आहे ते 51 धावा. विजयापासून 2 धावा दूर आहे. कुठेतरी विजयाला गवसणी घालतोय की काय, कारण आता जर एकंदर विचार केला तर विजयाच्या जवळ आलेला आहे. कारण तर मी म्हणेल अद्याप शेवटचा चेंडू जिथपर्यंत पडत नाही तिथपर्यंत आपण त्याचा अनाऊन्समेंट करू शकत नाही आहे. यस, 51 धावा. मोठे जास्त वेळ घालू नका, आयोजकांची ही कळकळीची विनंती आहे. आणखी ती 2 धावांची आवश्यकता आहे आणि तुमच्याकडे चेंडू शिल्लक ते शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. बिकॉज द स्कोर मूव्स ऑन स्कोर बोर्ड 51 अँड उर्नोली बापेश्वर उर्नोली वॉन्ट टू विन टू 2 runs इन द लास्ट 6 डिलिव्हरीज. इट्स मीन लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये 2 धावांची आवश्यकता जरूर आहे. सामना कसा बघा, थोडंसं वन साईड सामना झाला, थोडं मजा नाही आहे इथे. सामन्याला कुठंतरी एकतर्फी सामना जरूर. यस, जरूर यावेळेस मात्र वर्ल्ड ग्रुपचे आमचे सर्व टीम, खोपटे वर्ल्ड ग्रुपचे आमचे हसुराम घरत असेल, आमचे खास करून आमचे हसुराम घरत आणि बरेच या ठिकाणी जे वर्ल्ड ग्रुपचे सदस्य आहेत त्यांच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत. वर्ल्ड ग्रुप खोपटे जरूर कोणत्या क्रमाची आवश्यक भेट द्या. पुन्हा जाऊया मैदानाकडे. शेवटचे 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक ते 6 चेंडू आणि यावेळेस जरूर चेंडू खाली कुठंतरी धमक दाखवली आणि ती चिकी वन रिस वन होती, रिस पकडली आहे आणि 1 धाव मिळाली आहे. बाईच्या सुरुवात 1 धाव. स्कोर इज लेवल. आता स्कोर लेवल झाला आहे. आता मात्र जे जवळ सुदर्शन 99% सामना हा मॅच गोज टू बापेश्वर उर्नोली. बिकॉज इफ यू वॉन्ट टू विन द मॅच ना, द 5 डिलिव्हरीज मे गो टू द मेडन. तुम्हाला 5 चेंडू तुम्हाला या ठिकाणी मेडन टाकावे लागतील. 5 चेंडू, पहिला चेंडू जरूर बाउन्स केला होता आणि चेंडू मध्ये गेला निर्धाव. आता 7 चेंडू आणि 4 चेंडू आणि 1 धावाची गरज. शेवटचे 4 चेंडू आणि 1 धावांची गरज. होईल का सामन्यामध्ये मी म्हणून कुठे मजा येईल का, सामन्यामध्ये तडाखेबाजमध्ये सामन्यामध्ये दुतर्फा होईल का, परंतु तो चान्सेस कमी आहेत कारण परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. गोलंदाज पुण्यात गोलंदाजी मार्कवर समोर एक तडाखेबाज फलंदाज. बघा संयमाने केला, सातत्यानं हे फार महत्त्वाचं आहे आणि इथे मात्र एक सिंगल धाव मिळाली आहे. सिंगल धावने मात्र बापेश्वर उर्नोली हा इथून सामना जवळजवळ 8 विकेट्स आणि 3 चेंडू राखून या ठिकाणी पांदेव संघामध्ये दोन्ही संघाचा इथं जरूर करूया या ठिकाणी स्वागत, कारण आपण या शृंखलेचा अविभाज्य घटक झालात त्याबद्दल आम्ही आपले करूया स्वागत. कारण या सामन्याचा यस अजित आणि आमचे अजित पाटील आणि खरोखरच रणजित पाटील इथे जरी नसले तरी मला कदाचित ते ऑनलाईन बघत असतील, त्यांच्याकडे देखील खूप सारे कारण बापेश्वर उर्नोली, कारण मग सांगितलं पाहिजे कारण बापेश्वर हे उर्नोली गावाचं ग्रामदैवत आहे, शंकराचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे आणि संपूर्ण या उर्नोली गावावर या बापेश्वर देवाची कृपा आशीर्वाद आहे. म्हणून ज्या गावाचा 11 खेळाडू, एक गाव 11 खेळाडू गावाच्या नावाचा डंका वाजवणे हे संघ आहे आणि खरोखर देवाचा आशीर्वाद घेऊन आलेले बापेश्वर उर्नोली यांचं देखील आम्ही करूया खरोखर स्वागत. आणि पुन्हा जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच